मुंबईतील रस्त्यांसंदर्भात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनात मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांचं एक बैठक पार पडली। या बैठकीत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंची देहबोली चर्चेचा विषय ठरली। आधी बैठकीला पाठ फिरवणाऱ्या एकनाथ शिंदेंनी तासाभरानं बैठकीला पुन्हा हजेरी लावली। ज्यावेळी शिंदे दालनात आले त्यावेळी सर्व आमदार उभे राहिले, मात्र आदित्य ठाकरे बसूनच राहिल्याचं पाहायला मिळालं। तर बैठक संपल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे कटाक्ष टाकला, मात्र शिंदेंनी आदित्य ठाकरेंशी नजरानजर टाळल्याचं दिसलं। तेव्हा ही दृश्यच पुरेशी बोलकी आहेत, खूप काही सांगून जाणारी आहेत। शिंदे आणि आदित्य ठाकरे हे बैठकीनिमित्त आमने सामने आलेले होते। ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे या दालनामध्ये पोहोचलेले होते त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री या नात्यानं सर्व आमदारांनी त्यांचं उभं राहून स्वागत केलं। पण जी दृश्य दिसतायत त्या दृश्यांनुसार आदित्य ठाकरे हे मात्र बसलेलेच पाहायला मिळाले। तर दुसरीकडे बैठक सुरू असताना सुद्धा आदित्य ठाकरे हे केवळ कटाक्ष त्यांच्यावर टाकत होते, परंतु एकनाथ शिंदे यांनी मात्र कुठलीही यावेळेला त्यांच्यासोबत नजरानजर केलेली नाही। रस्ते काँक्रिटीकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत या सगळ्या प्रकरणी एक पारदर्शक समिती नेमावी आणि याची सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी लावून धरलेली आहे। तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील लिहिलेलं आहे। विधानसभेमध्ये देखील आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाचा मुद्दा हा गेल्या काही काळापासून लावून धरलेला आहे आणि अशातच आता पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणी हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। आम्ही विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अध्यक्ष महोदयांकडे मागणी केली होती, विनंती देखील केली होती की आपण सगळ्याच मुंबईच्या आमदारांना सोबत घेऊन रस्त्यावर बैठक लावा। आम्हाला अपेक्षित होतं की जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातलेला आहे, ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील, पण येऊन थोड्या वेळानंतर बैठकीच्या शेवटाला थातूरमातूर केलं। पण मी खास करून आज अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करेन आणि आभार मानेन की आम्हाला सगळ्यांना बोलायला दिलं। या सगळ्या प्रकरणी आपण अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, खरं तर जी बैठक घडलेली आहे त्या बैठकीतली काय चर्चा झाली हे विचारण्यापेक्षा या बैठकीच्या दरम्यान नेमकं काय घडलं हे विचारावंसं वाटतंय। काय अधिकचे तपशील आहेत? नक्कीच दीपक, हाय व्होल्टेज अशी ही बैठक म्हणावं लागणार आहे। एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीसाठी आपल्याला येताना पाहायला मिळालेले होते, मात्र एकूणच ते माघारी फिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि विधान परिषदेमध्ये जे कामकाज होतं त्याला ते उपस्थित राहताना दिसले। एकूण आदित्य ठाकरे असतील, सोबतच ठाकरे गटातील जे सगळे आमदार असतील मुंबईतले, ते या सगळ्या बैठकीला आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एकूणच त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आपल्याला होताना पाहायला मिळाली। मुंबईतील रस्त्यांसंदर्भातला कुठंतरी आपल्याला या संदर्भात आक्षेप जो आहे तो शिवसेना असेल किंवा मग भाजप असेल या दोघांकडनंही घेताना पाहायला मिळालेला आहे। शिवसेने ठाकरे गटाकडनं थेटपणे या संदर्भात आरोप करत कुठंतरी घोटाळा झाल्याचा आरोप आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे, तर दुसरीकडे भाजप आमदारांकडनं हे सगळं काम कशा प्रकारे संथ गतीनं सुरू आहे अशा प्रकारचा सांगण्यात आलेला आहे। एकूणच काम असेल ते कुठंतरी दर्जात्मक व्हावं, सोबतच दुसरीकडे अस्फाल्टचा वापर हा छोट्या रस्त्यांसाठी व्हावा, काँक्रिटीकरण तिथं कुठंतरी टाळावं अशा प्रकारची मागणी देखील आपल्याला भाजप आमदारांकडनं होताना पाहायला मिळालेली आहे। सध्याची जर का एकूण परिस्थिती पाहायची तर दोन टप्प्यामध्येही आपल्याला कामं होताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 23% काम आपल्याला पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 0.5% काम हे पूर्ण झालं आहे आणि त्यामुळे कुठंतरी या सगळ्या कामाला गती यावी। 31 मे पर्यंत हे संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण व्हावं अशा प्रकारची माहिती जी आहे ती देखील आपल्याला या बैठकीमध्ये आयुक्तांकडनं देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच या संदर्भातली पुन्हा एकदा आढावा बैठक आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे, जी पुढच्या महिन्यामध्ये होताना दिसेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान बैठकीत नेमकं काय झालं आपण त्यावर एक नजर टाकूया। मुंबईतल्या रस्ते कामांबाबत जी बैठक पार पडली त्यामध्ये काँक्रिटीकरणाच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी अशी आदित्य ठाकरेंनी मागणी केली। मुख्यमंत्र्यांकडेही रस्ते कामांबाबत चौकशीची मागणी करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं।
एकनाथ शिंदेंकडून रस्ते कामांचा आढावा घेणारा रिपोर्ट सादर करण्यात आला। टप्पा 1 मध्ये 23% तर टप्पा 2 मध्ये 0.5% काम पूर्ण झाल्याचं शिंदेंनी सांगितलं। 25 एप्रिल रोजी पुन्हा एकदा रस्त्यांच्या कामासंदर्भात बैठक बोलावण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।